वहां से फोन आ रहे हैं, उनका लाइव टेलीकास्ट देखा जा रहा है tenniscricket.in पर। तो ये जो टूर्नामेंट आयोजित करने के लिए माणिक साहब ने जो मदद की है, तो उनके पीछे भी किसी का हाथ है। जो कोकण के भाग्य विधाते रायगढ़ के खासदार सम्माननीय सुनील जी टिटकर साहब और आमदार सम्माननीय अवधूत जी टिटकर साहब, इनके पीछे जो खड़े हैं नीरज जी माणिक साहब के पीछे, उनके बदौलत ये मुकाबले यहाँ आयोजित की जा रही है किंजली के क्रीडा नगरी पर। पहली गेंद थी, फुल टॉस थी, उसका फायदा उठाया रईस ने, गेंद को खेल दिया था स्क्वायर लेग की दिशा में, गेंद सीमारे का पार, चौकार, 4 रन। राष्ट्रवादी चषक 2022 का शानदार आयोजन होता हुआ अल फतेह के क्रीडा नगरी पर, अल फतेह के क्रिकेट क्लब किंजली द्वारा। किंजली के बच्चों ने मेहनत करके कड़ी मेहनत की और इस शानदार खूबसूरत मैदान बनाया और खेलने के लिए यह अच्छा मैदान बना दिया। रईस खेरट कर स्ट्राइक एंड पर, नॉन स्ट्राइक एंड पर है गेंदबाज बल्लेबाज वालिद और गेंदबाजी की जाएगी रिजवान द्वारा। पहली गेंद फुल टॉस थी, उसका फायदा उठाया था, स्क्वायर लेग की दिशा में खेला था सामने से रिजवान, राइट आर्म ओवर द विकेट। ओ अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद, क्या गेंदबाजी हो रही है। हेलो इस्लाम हो करता है, टेंशन घेऊ नको। इस टूर्नामेंट के बाद 16, 17, 18, 19 जनवरी 2022 को दाबोल बादशाह ने क्रिकेट टूर्नामेंट का शानदार आयोजन किया। दाबोल में 20,000, 10,000 और 5,000 इनाम वाली ये राशि वाली क्रिकेट टूर्नामेंट का शानदार आयोजन होगा 16, 17, 18, 19 जनवरी 2022 को दाबोल बादशाह ने बिना कोई नुकसान के साथ पहला ओवर प्रगति पर है यहां रिजवान द्वारा। रिजवान पेवेकर नौजवान खिलाड़ी है, ये गेंद थी बल्ले का टॉपिस, गेंद के नीचे सादिक है, देखना होगा कैच होता या नहीं। और इसी के साथ बहुत बड़ा विकेट जाता हुआ रईस खेरट कर आउट। नए बल्लेबाज मुजम्मिल है, उनके साथ है सलामी बल्लेबाज वलीद है, स्ट्राइक एंड पर, नॉन स्ट्राइक एंड पर है मुजम्मिल। गेंदबाजी करेंगे रिजवान। स्कोर बोर्ड है 10 रन 1 विकेट के नुकसान पर। राष्ट्रवादी चषक 2022 का शानदार आयोजन होता हुआ अल फतेह क्रीडा नगरी पर यह मुकाबला खेला जा रहा है। वरन बनाम साई के बीच, यानी महाड़ा और मानगांव के बीच ये मुकाबला खेला जा रहा है। मसला साई मसला ना, मानगांव के बीच मुकाबला। ओ अच्छी गेंद थी और स्टंप के टप्पा खाने के बाद साइड बल्ले का भारी किनारा आउट। और इसे कैसे हेलो हेलो हाँ कुणासाठी रिझनसाठी साउथ अफ्रीका से एक फोन आया मेरे को अभी। उन्होंने मेरे गूगल पे 200 रुपए का इनाम दिया है रिजवान को इस विकेट के लिए। रईस खेरट करके विकेट के लिए 200 रुपए का इनाम आ चुका है साउथ अफ्रीका से रिजवान को। रिजवान अपना इनाम घर पे आके लेके जाइए।
स्कोर है जो कि 10 रन 1 विकेट के नुकसान पर, 2 विकेट, सॉरी हैट्रिक का मौका, हैट्रिक गेंद राइट आर्म ओवर द विकेट। ये गेंद थी, बहुत अच्छी गेंद थी, गुल्ला पर टप्पा खाया था, स्लो मोशन की गेंद थी, गति परिवर्तन के रूप में गेंद को फेंका था। इसी के साथ ओवर की समाप्ति। एक छक्का एक चौका खाने के बाद 4 गेंदें अपनी लाइन तक लेन के साथ फेंकी, उसके बाद भी आपने इस गेंदबाजी में अपना वापसी की थी यार रिजवान ने। तो पहले ओवर की समाप्ति के बाद साई का स्कोर है जो कि 10 रन 2 विकेट के नुकसान पर। रिजवान ने अपना पहला ओवर फेंका था 10 रन 2 विकेट के नुकसान पर। टॉस जीता वरन ने पहले बल्लेबाजी फील्डिंग करने का फैसला किया, दावत दी, आमंत्रित किया यहाँ साई टीम को बल्लेबाजी के लिए। साई टीम की शुरुआत अच्छी हुई थी, पहले गेंद पर चौका था, दूसरी गेंद पर डॉट थी, तीसरी गेंद छक्का था, उसके बाद खेरटकर आउट हुए रईस, उसके बाद वलीद आउट हुए और उसके बाद डॉट गेंद। यह है बॉलिंग का विश्लेषण रिजवान का, 10 रन 2 विकेट के नुकसान पर। हेलो कमेंट कर देते बोल। हाँ ठीक है, लाओ गए। रिजवान के लिए और एक इनाम आ चुका है 200 रुपए का मंसूर कुरुबकर इनके तरफ से, तो 400 रुपए का इनाम आ चुका है उनको। आमिर, वो अच्छी गेंद थी, बल्ले का अंदरूनी किरा अंदर राइस खेला था, स्क्वायर लेग की दिशा में दिखी शॉर्ट स्क्वायर लेग पर सईद कुरुबकर खोजकूद का विकेट कीपर के अंजाम देते हुए गेंद के तक पहुंचे, गेंद तक उल्ट के उठा दिया, सिंगल लेकर अपना स्ट्राइक रोटेट किया, नॉन स्ट्राइक गेंद पर आ चुके हैं मुजम्मिल, स्ट्राइक गेंद पर है बल्लेबाज मौज। स्कोर है जो कि 11 रन 2 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर प्रगति पर है, अल्तमश और आमिर दोनों भाई कुछ बातचीत करते हुए। छोटा है अल्तमश, बड़ा है आमिर, लेकिन उनके ऊपर नजर डालेंगे तो बड़ा अल्तमश, छोटा आमिर दिखता है। सामने 6 से राइट आर्म ओवर द विकेट। एक गेंद, ओहो अच्छी गेंदबाजी, टप्पा खाने के बाद थोड़ी हल्की सी। आमिर की गेंदबाजी में एक खास बात यह है कि वो स्विंग करते हैं गेंद में, गेंद को हिलाते हैं। अगर कंक्रीट विकेट नहीं रहती है, मिट्टी की विकेट रहती है, तो उनको गेंदबाजी में स्विंग देखने को मिलता है, लेकिन ज्यादातर वो एक ही स्विंग करते हैं, जिस तरह की अभी गेंद फेंकी थी उन्होंने आमिर ने। आमिर सामने से रोड से दौड़ना शुरू किया, अंपायर को पार करते हुए राइट आर्म ओवर द विकेट। एक गेंद, ये देखो अंदर की तरफ आती गेंद में, बहुत अच्छा, और एक ना होगा, अंपायर का इशारा, लेकिन अच्छी फील्डिंग, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट मोजमिल और मौज के बीच। 1 रनों के साथ अंपायर का इशारा देखना होगा, बल्ले से निकली रन है या शरीर से निकली रन है, लेग बाइज 22 या बल्ले से निकली, कोई इशारा नहीं अंपायर का, बल्ले से निकली रन थी, लेग बाइज का इशारा। 12 रन 2 विकेट के नुकसान पर। तो 12 रन है 2 विकेट के नुकसान पर। पानी पता था, पानी पानी के लिए 12 रन है 2 विकेट के नुकसान पर। आमिर, वो ये अच्छी गेंद थी, ये देखो ये गेंद गुल्ले पर टप्पा खाने पर हल्की सी अंदर की तरफ आई थी, अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे, यहाँ लेग भी पर नहीं है, अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे, स्क्वायर लेकर मिडिल के ऊपर से खेलने की कोशिश थी, बल्ला और गेंद का कोई संबंध नहीं, अंतिम क्षण पर गेंद के ऊपर से निगाह हटा दी यहाँ मौज ने, मुजम्मिल ने, और गेंद उनको शरीर को लगी। लेग बाइज का इशारा अंपायर का आता है नहीं, 1 रन है, बल्ले से निकली रन, 1 रनों के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ 13 रन 2 विकेट के नुकसान पर। सामने आमिर, ये गति परिवर्तन के रूप में गेंद को फेंका था, अपनी दिशा को भटके 2 रन जरूर मिले, दूसरा रन लेना चाहते थे, लेकिन अंपायर का 1 रन जरूर दिया जाएगा, व्हाइट बॉल का इशारा, 2 रन दिए जाएंगे, 15 रन 2 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर प्रगति पर है यहां आमिर द्वारा। रिजवान ने पहले ओवर में भी जब गेंदबाजी की थी 12 रन दिए थे पहले मुकाबले में, अभी 10 दिए, 2 रन पीछे आए, 2 सफलता मिली उनको, तो अच्छा है, कामयाबी जरूर है। तो ठीक है, व्हाइट बॉल का इशारा अंपायर का, 16 रन 2 विकेट के नुकसान पर। गेंदबाजी कर रहे, स्लोअर गेंद है, ये धीमा बाउंसर था, 16 रन 2 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर प्रगति पर है, सामने छोर से रोड एंड से गेंदबाजी की जाएगी। अल फतेह खिंजली को मैं गुजारिश करूंगा कि हमारे भी कुछ विचार करे, बहुत धूप लग रही है यहाँ सर पर, यहाँ परेशानी आ रही है, तो कल कुछ ना कुछ यहाँ कुछ चेंजेस करे।
आणि आपलं दिसणार नाही षटकार षटकार दिसणार नाही तर बरं नाही ना 16 रन 2 विकेट के नुकसान पर रन घेतली 16 है ना 16 रन अभी साइड खिंचा समोर कशाला बसलीत रे सरफराज लाइन मैन आपने कहा है ओ अच्छी गेंद लेकिन पैर को लगी कुछ तो कुछ हलचल हुई थी अक्रॉस द लाइन ये गेंदबाजी की जा रही है यहाँ तो 1 रन जरूर दिया जाएगा अंपायर का इशारा देखना होगा लेग बाइज का इशारा अतिरिक्त रनों के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ 17 रन 2 विकेट के नुकसान पर 2 ओवर के समाप्ति के बाद पहले ओवर में 10 इस ओवर में 7 अच्छी गेंदबाजी का प्रदर्शन किया है आमिर ने तो आने वाले 12 गेंदों पे देखना होगा क्या अल्तमश गेंदबाजी कर पाएंगे मैंने पहले ही बता दिया था जब मेरे से बातचीत की थी तो उनको मैंने ऑप्शन दिया था कि ये विकेट अल्तमश के लिए अच्छी है लेकिन लाइन डाउन लेना अगर वो पकड़ेंगे तो अच्छे रहेगा नहीं है सोहेल के ऊपर भरोसा दिखाया सोहेल को लेके आए हैं छोटे कद के हैं छोटा रिचार्ज बड़ा धमाका रुपेश शिमाड़ी कहते हैं तो उनके भाषा में कहेंगे तो छोटा रिचार्ज बड़ा धमाका छोटा पैकेट बड़ा धमाका लेकिन अभी बड़ा धमाका हो गया पैकेट भी 20% बढ़ गए किसी ने आवाज नहीं उठाई आवाज उठाना चाहिए यहाँ 1 रुपए कम आएगा तो लोग एक दूसरे का गला दबाएंगे लेकिन यहाँ एयरटेल और सब सिम वाले ने उसको क्या बोलते हैं इंटरनेट वाले ने अपने पैकेज 20% बढ़ा दिए 149 रुपए का रिचार्ज अभी 179 रुपए पे गया 199 का 240 पे हो गया तो ये बढ़ता हुआ कि कोई आवाज नहीं उठा रहा है लोग शांत अपने घर में है एक गेंद थी सोहेल की गेंद अच्छी गेंद बढ़िया गेंदबाजी सोहेल की सामने छोर से राइट आर्म ओवर 2 विकेट गेंदबाजी की किया जा रहा है रोड एंड से गेंदबाजी करेंगे कोटे का पहला टीम का तीसरा पहली गेंद डॉट थी स्कोर है जो कि 17 रन 2 विकेट के नुकसान पर तीसरा ओवर प्रगति पर है सामने छोर से गेंदबाजी की जा रहा है उसका लाइव टेलीकास्ट टेनिस क्रिकेट डॉट इन पर आप देख सकते हैं मुकाबला बड़ा मुकाबला सामने खेला जा रहा है ये गेंद तेज गेंद फेंका गई नो बॉल का इशारा अंपायर का ये खतरा हो सकता है 2 मिलेंगे 3 दिया जाएंगे 1 नो बॉल 3 रन स्कोर बढ़ता हुआ 20 2 विकेट के नुकसान पर फ्री हिट सामने जो पोस्टर लगे हैं यानी विकेट कीपर के पीछे थर्ड मैन के क्षेत्र पर जो पोस्टर लगे हैं वो कोकण के भाग्य विदा था रायगढ़ के खासदार सम्माननीय सुनील जी टटकरी साहब बीच में इस टूर्नामेंट के करते धरते जिनके बलूते पर यहाँ अल फतेह ने क्रिकेट टूर्नामेंट का शानदार आयोजन किया राष्ट्रवादी चषक के नाम से यह खतरा हो सकता है ये रनआउट विकेट है तीसरा विकेट नो बॉल है नो बॉल के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ 21 राष्ट्रवादी चषक के ये करते धरते नीलेश जी महाडिक साहब राष्ट्रवादी कांग्रेस अध्यक्ष महार तालुका और उनके बाजू में जो बैनर लगा हुआ है वो आमदार अवधूत भाई टटकरी साहब अनिकेत जी टटकरी साहब उनका बैनर लगा हुआ है तो ये महान व्यक्ति के मदद से ही इस टूर्नामेंट का शानदार आयोजन होता हुआ अल फतेह के क्रीड़ा नगरी पर गेंदे कितनी हुई अंपायर बॉल कितने 2 ना एक ही है ना एक ही बॉल एक ही गेंद हुई है तो 5 गेंदें फेंकी जाएगी यहाँ अल्तमश द्वारा स्कोर है फ्री हिट है खालिद है नॉन स्ट्राइक एंड पर है मुजम्मिल और सामना करेंगे अल्तमश से गेंदबाजी ऊंचे खत के गेंदबाज कल्टनी वॉच याद करें वेस्ट इंडीज के गेंदबाज मैंने पहले ही बता दिया था कि अल्तमश इस विकेट पर अच्छे गेंदबाजी हो सकते हैं मिस फील्डिंग गेंद सीमा रेखा बाहर गलतियां दोनों की
अरे एक नंतर 9 बॉल नंतर परत 1-21 नंतर 2 काढले ना. हे 25 झाला असेल रे. नाही ते 27 27 20 आणि परत 3 नो नो बॉल पेनल्टी 2. 4 है चल. एक गेंद पे बढ़िया शॉट ऑफ ड्राइव किया था लॉग ऑफ फिनिशा में. गेंद पर अफजान पहली बार अच्छी फील्डिंग सराहना करनी होगी. कांग्रेचुलेशन अफजान अच्छी फील्डिंग. डीप एक्स्ट्रा कवर से आए थे. डीप एक्स्ट्रा कवर फील्ड किया. सिंगल दिया मुजम्मिल को. सिंगल दिया केडी किंग साई टीम को. स्कोर बढ़ता हुआ 28 रन 2 विकेट के नुकसान पर 3 विकेट के नुकसान पर. तीसरा ओवर प्रगति पर है. अल्तमस मेरे सामने अलछो से अरे रोड एंड से गेंदबाजी करेंगे. राइट आर्म राउंड विकेट ऊंचे कद के है अल्तमस. उसका फायदा उठाना चाहिए उन्होंने विकेट पर. ये गेंद अंडे का शॉट आंखें बंद किए. गेंद 1 बाउंस अंपायर का इशारा. 6 रन. तो 6 रनों के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ 34 3 विकेट के नुकसान पर. 3 झाले ना. तो कितना 34 ना. 34 रन. कितने छक्के इस पारी में गए. 2 छक्के. ओ बढ़िया शॉट उठा दिया काफी हाई में. गेंद ध्यान इस गेंद के नीचे कैच करने की कोशिश. सिंगल लिया दूसरा भी पूरा. तो अच्छी रनिंग विद इन द विकेट. अच्छी कोशिश. 2 रनों के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ 36 रन 3 विकेट के नुकसान पर. तीसरा ओवर प्रगति पर है. राइट हैंड राउंड विकेट. ओ अच्छी गेंद जोरदार अपील. लेकिन यह पहले रुपेश माडिक ने बता दिया था कि ये डिसीजन नहीं है तो सिंगल दिया जाएगा. स्कोर बढ़ता हुआ 35 रन 3 विकेट के नुकसान पर. साथ ही साथ यहाँ ओवर की समाप्ति 35. तेरे को हिंदी समझती नहीं. 37 रन. 35 बोललास ना तू. मी 37च बोलणार होतो. तुला हटकायच नाही पाहिजे. तू चुईते तू कन्फ्यूज होणार करतो इथे. कोण आहे कोण करते. मला करणारे कोण असं तोंडीच करत आहे. गावचे पोलीस पाटील सन्माननीय नाव सांग. संजयजी सुर्वे साहेब यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. मी त्यांना विनंती करतो की आपण स्टेजवर जायचंय. सरफराज सालदुरकर आपल्या सर्व पाहुण्यांना घेऊन जायचंय. अकरम की पहली गेंद पे अंडर आइज खेला था. 1 रन पूरा किया. आमिर ने थ्रो किया. बहुत बढ़िया थ्रो. 1 ही रन दिया जाएगा. 1 रनों के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ 38 रन. तू बोलूच नको मध्ये आता. मी विचारच बोल. 38 रन. तीन विकेट के नुकसान पर अकरम. राइट हैंड राउंड विकेट. अच्छी गेंद थी. बल्ले का अंदरूनी किनारा. सिंगल दिया. सिंगल पूरा किया. सिंगल पर ही संतुष्ट होना पड़ेगा यहाँ मुअज्जमिल को. 1 रनों के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ 39 रन 3 विकेट के नुकसान पर. चौथा ओवर प्रगति पर है. वरुण और साई के बीच मुकाबला यानी महाड़ बनाम मानगांव के बीच मुकाबला खेला जा रहा है. नाही इथे इथे कुठला यांचा ना. चालेल. हां आपण पाहिजे कॉमेंट्री बरोबर. 2 रन तो जरूर दिए जाएंगे. 2 रन तो मिल जाएंगे. 2 रनों के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ स्कोर 41 ना. 41 रन 2 विकेट के नुकसान पर. 3 विकेट के नुकसान पर. अकरम ओ बढ़िया शॉट सीधे फील्डर के पास. अच्छी फील्डिंग. बहुत ही बढ़िया फील्डिंग. बढ़िया एफर्ट. अगर ये कैच होता लेकिन थ्रो गलत किया. 2 रन दिए जाएंगे. 2 रनों के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ 43 रन 3 विकेट के नुकसान पर. चौथा ओवर प्रगति पर है. रोड एंड से गेंदबाजी की जा रही है. अपना कोटे का पहला टीम का चौथा ओवर लेकर अकरम गेंदबाजी करते हुए. कौन करते हैं. हाँ राजेश करते ना. मैं रुपेश करते रे.
करतेच राजा राइट हैंड राउंड विकेट। एक गेंद पे अंधों का शॉट खेला, फील्डर गेंद के नीचे है गणेश कदम, लेकिन 6 रन के लिए जाती हुई गेंद। 6 रनों के साथ टीम कस पे बढ़ता हुआ स्कोर। हाँ, आखिरी ओवर प्रगति पर है अकरम का। अकरम राइट आर्म राउंड विकेट। ये गेंद पे उठा दिया था, बल्ले का टॉपिक लगा था गेंद के नीचे, अल्तमश है तो निश्चित रूप से ये 100% आउट हो जाएगा और इसी के साथ चौथा विकेट का पसंद 50। कोकण के सुपुत्र रायगढ़ जिला के खासदार सम्माननीय सुनील जी तटकरे साहब, आमदार अनिकेत जी तटकरे और महार तालुका राष्ट्रवादी कांग्रेस के अध्यक्ष सम्माननीय हमारे मित्र नीलेश जी माड़ी साहब, इनके मदद से ही, सपोर्ट से ही अल फतेह किंदोली ने इतना बहुत बड़ा गांव टू गांव टेनिस बॉल क्रिकेट का शानदार आयोजन करते हुए अल फतेह क्रीडा नगरी पर यह अभी जो मुकाबला शुरू था वरुण बनाम साई के बीच मुकाबला था। साई ने अपने निर्धारित 4 ओवर में 3-4 विकेट के नुकसान पर 49 रन बना लिए थे और जीत का लक्ष्य रखा है 50 रनों का आजाद वरुण के सामने। तो चले यहां मैं रुकता हूं, आप ना रुके, माइक्रोफोन में थोड़ा बदलाव हो जाएगा। मेरे साथी कमेंटेटर रुपेश जी माडिक इसके बाद का आगे का हाल आपको सुनाएंगे। धन्यवाद। आपण पाहतोय मगाचपासून आपण नक्कीच मुराद भाई यांच्या शुभ वाणीतून या संपूर्ण मॅचचे कव्हर केलं जातं आणि नक्कीच जर पाहायला गेलं तर राष्ट्रवादी चषक 2022 मध्ये आपण पाहतोय आदरणीय सन्मान्य श्रीयुत रायगड जिल्ह्याचे खासदार कोकणचे भाग्यविधाते आदरणीय सन्मान्य श्री सुनीलजी तटकरे साहेब यांच्या आशीर्वादाने या स्पर्धेतील प्रमुख आयोजक माननीय महार तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष निलेशजी महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पाहतोय या संपूर्ण क्रीडा स्पर्धा। नक्कीच जर पाहायला गेलं तर मान्य अनिकेतभाई तटकरे तसेच आमचे पालकमंत्री आदितीताई तटकरे मॅडम यांचे सुद्धा धन्यवाद आम्ही मानू या स्पर्धेसाठी। आपण पाहतोय राष्ट्रवादी चषक 2022 च्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा एक मोठी ट्रॉफी महाडमध्ये होणार आहे। पाहायला गेलं ती ट्रॉफी राजकारणाच्या मैदानावरती होताना पाहायला मिळणार आहे आणि त्या ट्रॉफीचा मानकरी नक्कीच तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके निलेश महाडिक साहेब हे नक्की होतील हा विश्वास आम्ही मनाशी पक्का केलेला आहे आणि त्यांना त्यांच्यावरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व नक्कीच या मैदानावरती जर विचार केला तर आज उद्घाटकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहायला मिळाले या स्पर्धेचे प्रमुख म्हणून पाहायला मिळाले। परंतु येणाऱ्या काळामध्ये नक्कीच मैदान कुठलाही असो जिंकणारा आम्हीच, गुलाल आम्हीच उधळवणार याच हेतू उद्देशाने नक्कीच साथ देऊया निलेश महाडिक साहेबांना आणि वळूया मैदानाच्या आतमध्ये जिथे सुरू आहे संघर्ष। एका बाजूला आपण पाहतोय साई टीम, आपण पाहतोय काय साई टीमचं नाव आहे केडी किंग साई आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय आझाद वरुण आणि मागच्या मॅचचा हिरो बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर अल्तमश कुडुपकर आणि त्याच्या समवेत अक्रम आपण पाहतोय बॅटिंग साठी। तर बॉलिंग साठी आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्क वरती रिहान आपण पाहतोय बॉलिंग साठी थोडंसं लांब सडक रनअप आहे जरूर आहे परंतु हरकत नाही। क्रिकेटच्या मैदानावरती आपण जर पाहिलं तर शोएब अख्तर यांचं सर्वात लांब रनअप होतं आणि इथे रिहान त्याच पद्धतीने बॉलिंग करेल का, ज्याप्रमाणे वेग होतो शोएब अख्तरांचा तसंच वेग असेल का रिहानचं, बघूया। समोर आहे अल्तमश, ऑल द बेस्ट दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा।
पहिला बॉल यावेळेस वॉटर डिलिव्हरी स्विंगिंग यॉर्कर पाहायला मिळाला. अल्तमशला मोठा फटका खेळायचा विचार डोक्यामध्ये नक्कीच आला होता, परंतु जर शेवटच्या क्षणाला जर आपण पाहिलं तर वेग होतं, चांगलं स्विंग होतं बॉलला आणि ब्लॉकर लाईनचा हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि जाऊन थांबला आणि डॉट बॉलनी या इनिंगची सुरुवात होताना पाहायला मिळाली. 50 धावांचं लक्ष आहे 4 ओव्हरमध्ये, म्हणजे 24 बॉलमध्ये 50 धावा करायच्यात आणि त्याची सुरुवात तर करून दिलेली आहे. पहिला बॉल डॉट पाहायला मिळाला. अल्तमशच्या बॅटवरती सर्व वरणकरांच्या नजरा असतील. यावेळेस आपण पाहतो हेलिकॉप्टर जरूर हवेमध्ये उडवण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु शेवटच्या क्षणाला थोडीशी बॅट आखडून ठेवली, कारण बॉल थोडा आतल्या बाजूला जास्त आला होता. पुन्हा एकदा स्विंगिंग यॉर्कर पुन्हा एकदा पाहायला मिळाला. एक चांगली बॉलिंग सुद्धा पाहायला मिळाली. आपण पाहिला डीप मध्ये तिथे चांगली फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळाली. आपल्याला पाहायला गेलो तर हा यस वेळ कमी आहे आणि आपल्याला लवकरात लवकर ही मॅच 20 मिनिटाच्या आत एक इनिंग कंप्लीट करायची आहे. याच्यावरती सुद्धा लक्ष आहे संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीचं आणि अंपायरांचं. तर बघूया मैदानाच्या आतमध्ये 2 रन्स लागले जात आहेत स्कोर बोर्ड वरती. पुन्हा एकदा रिहान बघूया समोर आहे अल्तमश. यावेळेस फटका फसला हवेमध्ये शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन मध्ये पकडला गेला झेल आणि संपला अल्तमश कुडुपकरचा खेळ. विकेट नंबर 1 गोज डाऊन. या धक्क्याला सहन करावं लागेल आणि यातून सावरावं लागेल आणि ते करण्यासाठी कॅप्टन स्वतः आमिर कुलूपकर मैदानाच्या आतमध्ये, म्हणजे वादळ गेला आणि जोरदार सोसायटीचा वारा आला असंच म्हणावं लागेल, कारण एक गेल्यानंतर दुसरा येतो आणि चांगली डीप मध्ये आहे बॅटिंग ऑर्डर. त्यामुळे जर विचार केला तर पण नक्कीच रिहानचं कौतुक करेल. आपण पाहिलं असेल तर पहिले 2 बॉल ब्लॉकर लाईनचे टाकले, स्विंगिंग टाकले आणि तिसरा बॉल थोडंसं हाफ ट्रॅकरी डिलिव्हरी होती आणि जर आपण पाहिलं तर पोझिशन मध्ये नव्हता अल्तमश आणि त्या वेगळ्या पोझिशनमध्ये येऊन त्यांनी वेगळ्या धाटणीचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि आपला बहुमूल्य विकेट नक्कीच इथं दान केला. विकेट नंबर 1चं पतन झाल्यानंतर नवीन बॅट्समन आपण पाहतोय. आपण नॉन स्ट्रायकर एंडला असेल तर बॉलिंग रिहान. पुन्हा एकदा समोर आहे अक्रम. यावेळेस एक सेन्सिबल क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळतो. एक धक्का मोठा लागल्यानंतर त्यातून सावरण्यासाठी, आणि क्रिकेटमध्ये नेहमी असं म्हटलं जातं की षटकार चौकाराचा क्रिकेट नसतो, क्रिकेट हा सिंगल डबलचा सुद्धा असतो. यस सर. हा प्रेक्षक जे बसलेत आहेत आपल्या बॅनरच्या समोर त्यांना विनंती आपण मागच्या बाजूला जाऊन बसायचं आहे, समोरच्या बाजूला. तर जे बॅनरच्या समोर आपले प्रेक्षक बसलेले आहेत विनंती आहे आपण बॅनरच्या मागे जाऊन बसायचं आहे आणि या स्पर्धेच्या खऱ्या अर्थाने आनंद लुटायचा आहे. वळूया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा एक चांगला क्रिकेट पुन्हा एकदा पाहायला मिळाला रिहान कडून आणि अक्रमने एक चांगला सेन्सेबल क्रिकेट पाहायला मिळाला. स्वतःला थांबवलं या बॉलवरती तरी म्हणावं लागेल. यावेळेस आमिरचा शॉट, हॉट शॉट ऑफ द मॅच. बॉल गोज डाऊन सीमारेषा पार. षटकार. तेच पाहायला मिळालं. वारा असं काही आला की बॉल घेऊन गेला सीमारेषा बाहेर आणि त्याच प्रकारचा आमिरच्या बॅटवरती आता सर्वांचं लक्ष असेल. स्कोरबोर्डवरती रन्स आहेत. आपण पाहिलं तर 9-50 धावांचं टार्गेट समोर असताना रिहान थोडीशी खराब बॉलिंग या बॉलवरती तरी म्हणावी लागेल. आमिर कुडुपकर याच्यावरती आता मात्र संपूर्ण दारोमदार. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. यावेळेस हाफ ट्रॅक डिलिव्हरी बॅटची कडा विकेट किपरच्या हातामध्ये. जे घडायला नव्हतं पाहिजे होतं तेच घडलं आणि ते विकेट नंबर 2चं पतन झालं. हाताळले जर वाटत होतं कुठेतरी आणि जे मोठे अडसर होते, जे काटे होते, जे आपल्या विजय आणि आपल्या काटे मार्ग याच्यामध्ये जे 2 गाटे होते, 2 मोठे दगड होते, त्यांना दूर करण्यात इथे आपण पाहिलं तर यस वेळ घेऊ नका प्लीज. रवी इथे थांब ना. कुठे कुठे नाही, कोणच नाही. तर पाहायला गेलात तर बॅटरचं नाव सांगा. गणेश नवीन बॅट्समन आपण पाहतोय. गणेश भोसले ना, गणेश जाधव नवीन बॅट्समन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि जर विचार केला गेला तर पहिली ओव्हर थोडीशी संमिश्र पाहायला मिळाली, परंतु या पहिल्या ओव्हरमध्ये गाजवला तो नक्कीच आपण पाहिलात तर साई टीमने.
अबुजर आपण पाहतोय डी का के अबुजर कुडुपकर बॉलिंग साठी येताना पाहायला मिळाला. तर विचार केला तर अजूनही अक्रम मैदानाच्या आतमध्ये ओपनिंगला जो अल्तमशच्या सोबत आला होता, अल्तमश आउट झाला. त्यानंतर अमीर आला, अमीरने सुद्धा एक चांगला षटकार मारल्यानंतर आउट झाला. पण तो शेवटच्या बॉलवरती त्याचा विकेटचं पतन होताना पाहायला मिळाला. 2 विकेटच्या बदल्यात धाव फलकावरती रन्स आहेत 9. थोडंसं जर विचार केला तर थोडीशी बॅकफुटवरती आता टीम पाहायला मिळते. जर विचार केला तर टीम आझाद वरण हरकत नाही. रिहानचं नक्कीच इथे कौतुक केलं जाईल. जर विचार केला तर रिहानवरती खूप मोठी जबाबदारी होती. अल्तमश सारख्या मोठ्या वादळाला शांत करायचं होतं आणि त्यात करण्यात सक्सेसफुल ठरला, यशस्वी ठरला. अबुजार कुडुपकर नवीन बॉलर. यावेळेस हाफ ट्रॅकर डिलिव्हरी बॅकफुटवरती जाऊन पंच केलेला आहे. इथे आपण पाहिला डीप मध्ये तिथे चांगलं फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळाली. 1 बाउन्स चेंडू अडवला आणि चांगलं जबरदस्त थ्रो सुद्धा पाहायला मिळाला. एक सिंगलच्या सहाय्याने स्कोरबोर्ड पुढे जाणार आहे 10 वरती. अजूनही 40 रन्सची गरज आहे. 17 बॉल शिल्लक आहेत. 1-2 मोठे फटके आले तर मॅच बनू शकते, कारण 2 विकेट गेल्यानंतर त्यातून सावरण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. तर गणेश आपण पाहतोय नवीन बॅट्समन गणेश जाधव मैदानाच्या आतमध्ये. अबुजार कुडुपकर यावेळेस आल्यानंतर एक आता मात्र चांगली रणनीती करताना आपण पाहिलं तर आझाद वरणची टीम, कारण त्यांचे 2 मोठे विकेट गेल्यानंतर काहीतरी वेगळं करायचं हाच विचार डोक्यामध्ये आला. आणि लेफ्ट हँड बॅट्समनला यावेळेस प्रमोट केलं गेलं आणि एक चांगला निर्णय नक्कीच मिळेल, कारण लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन ज्यावेळेस खेळपट्टीवरती खेळतो ना त्यावेळेस बॉलरच्या मनामध्ये द्वंद्व मनस्थिती येते आणि त्यामध्ये काही ना काहीतरी चुका बॉलर करतो. बघूया गणेश जाधव. यावेळेस आपण पाहिला आता अक्कूट टप्प्याचा होता, डोक्यावरनं निघून गेला. व्हाईट बॉलचा इशारा नक्कीच दिला जातो. या व्हाईट बॉलच्या साहाय्याने स्कोर कार्ड पुढे जातोय आणि नक्कीच क्रिकेटमध्ये एक म्हण आहे की बुडत्याला काठीचा आधार, डुबते को तिनके का सहारा. ही वाईडची रन, तो तिनका आणि ती काठी बनून येईल का वरून टीमसाठी येणाऱ्या वेळामध्ये ते आपण पाहणारच आहोत. परंतु एक खराब बॉल पाहायला मिळाला. इथंच नंतर ठेवतो परत. तर पाहायला गेलं तर चला जरा अंपायर सर जरा स्पीडअप घ्यायचं, वेळ द्यायचा नाही. वरचं दिसत नाही. चला थोडंसं स्पीडअप घ्या प्लीज. जर विचार करायचं झालं तर ही व्हाईट बॉल खूप तारक ठरू शकते टीम आझाद वरणला. परंतु जर अबुजार कुडुपकरचा जर विचार केला तर हा खराब बॉल, हाफ ट्रॅकर डिलिव्हरी टाकण्याच्या नादामध्ये एक्स्ट्रा बाउन्स दिला बॉलला आणि तो बॅट्समनच्या डोक्यावरनं निघून गेला. अंपायरने दंडित केल्यानंतर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती अबुजार कुडुपकर आपण पाहतोय. बॉलिंग साडी समोर आहे गणेश जाधव, त्याच्या बॅटमध्ये सुद्धा ताकद आहे. लेफ्ट हँड बॅट्समन म्हटल्यानंतर त्याचे कलात्मक फटके पाहण्यासारखे असतात. बघूया तसे येत आहेत का. यावेळेस पुन्हा एकदा टॉप एज लागलेला लीडिंग एज फिल्डर आहे तिथे ताईना आत पकडली जाते कॅच. विकेट नंबर 3चा इथे पतन. फलंदाज त्यांनी सर्वांनी तिथून बाजूला व्हायचंय प्लीज. इथे सूचना आलेली आहे, त्या सूचनेचं पालन करा. बॉलरला थोडासा त्रास होतोय त्याच्यामुळे. मुद्दस्सीर पालेकर आपण थोडंसं बाजूला व्हायचंय, आपण संपर्क करा. यावेळेस फुल टॉस मिस केलेला आहे. इथे अक्रम याने डॉट बॉल पाहायला मिळाला. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॅट्समन अफजान आपण पाहतोय. जबरदस्त बॉल यावेळेस पाहायला मिळाले. 2 जबरदस्त बॉल पाहायला मिळाले. इथे आपण पाहतोय पाहायला गेलं तर पुन्हा एकदा अबुजार कुडुपकर फुल टॉस. यावेळेस एक चांगला फटका पाहायला मिळाला. मिड विकेटच्या रिजन मध्ये बॉल नक्कीच ट्रॅव्हल झाला होता डीप मधून. तिथे फिल्डर पुन्हा एकदा आला बॉलवरती. थ्रो करण्यापूर्वी इथे 1 रन तर कंप्लीट केली गेली आणि 1च रनवरती समाधान मानतोय. अक्रम 1 रननी स्कोर कार्ड पुढे जातोय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 12 वरती. संघ जाऊन थोडेसे अडकलेला आहे, थांबलेला आहे. परंतु अजूनही मॅच मध्ये खूप काही बाकी आहे. जर ठरलं तर सर्व काही मिळू शकतात. ठरवलं, मनाशी निश्चय केला की मी आलो इथे जिंकण्यासाठी, हा जर निर्धार पक्का केला तर मॅच नक्कीच जिंकू शकते. आपण पाहतोय अफजाम. यावेळेस चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन मध्ये टाकलेला हा बॉल. बॅट्समन होतोय बीट, निघून जातोय विकेट किपर मध्ये. नक्कीच मजा आली ही बॉलिंग बघून. जर आपण पाहिलं तर चांगले वेगवान चेंडू पण पाहायला मिळतात आणि तितकेच चांगले नियंत्रित स्लोईंग व्हेरिएशन मध्ये सुद्धा बॉलिंग पाहायला मिळते अबुजार यांच्याकडून. यावेळेस समोरच्या दिशेला फटका फसलेला आहे. खेळायचा होता दुसरीकडे, बॉल गेला भलतीकडे असं म्हणावं लागेल. एकतर कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. जर ती हिट झाली असती
तर नक्कीच थोडासा डेंजर झोन मध्ये अक्रम पाहायला मिळाला होता, परंतु हिट झाली नाही आणि 2 रन कम्प्लीट होतात. ओव्हर नंबर 2 सुद्धा इथे समाप्त होते. 2 ओव्हर नंतर स्कोर कार्ड वरती रन्स आहेत 14, म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 12 बॉल आणि 36 रन्सची गरज आहे. 1-2 मोठे फटके आले तर मॅच मध्ये अजूनही जिवंत राहू शकते टीम आझाद वरण. टिकावं लागेल. तर फैरोज तर या स्पर्धेमध्ये जर सर्वात जास्त सिक्सर जो कोणी बॅट्समन मारेल संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांना फैरोज कारविनकर जे कत्तरवरून लाईव्ह ही मॅच पाहत आहेत, या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वात जास्त सिक्सर मारणाऱ्याला 2000 रुपयाचं कॅश प्राइज फैरोज कारविनकर यांच्याकडून आहे, जे कत्तरवरून या संपूर्ण स्पर्धा लाईव्ह पाहत आहेत. त्यांच्याकडून सुद्धा हे पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. वळूया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. थोडंसं फास्ट क्रिकेट खेळवा, अजून एक मॅच खेळवणे बाकी आहे. अबुजार दळवी आपण पाहतोय बॉलिंग साडी. अबुजार का कुडुपकर यांनी कमाल करून दाखवली. नवीन बॉलर अबुजार दळवी पाहतोय. समोर आहे अक्रम, अजूनही शांत आहे, परंतु आता आक्रमक बनावं लागेल. याच दरम्यान आपण पाहतोय एक जबरदस्त बॉल पाहायला मिळाला. चेंज ऑफ पेस, पुन्हा एकदा गती परिवर्तन मध्ये. सकाळपासून आपण पाहत होतो वेगवान खेळपट्टी होती, चांगल्या धावा बनत होत्या, परंतु आता जसा जसा ऊन येत गेला तसा तसा बॉल विकेट खेळपट्टीवरून टर्न सुद्धा बॉलरला मिळायला लागला आणि त्याचा प्रत्यय आपण पाहिलं तर मागाशी जबरदस्त अबुजार यांनी पण केली होती आणि आता अबुजार दळवी यांच्याकडून सुद्धा पहिला बॉल जबरदस्त हाताळला, परंतु पाहायला गेलं तर विकेट किपिंग मध्ये थोडंसं बदल करताना पाहायला मिळतं तिथं. रईस चला थोडंसं स्पीडअप घ्या प्लीज, अजून एक मॅच खेळवणे बाकी आहे. तर याच दरम्यान पुन्हा एकदा आपण पाहतोय अबुजार पुन्हा एकदा समोर आहे. अक्रमला आक्रमक रूप धारण करून बॅटिंग करावे लागेल, परंतु अक्रम आहे शांत. इथे विकेट किपर बीट होतोय, त्यानंतर स्लिपच्या रिझन मध्ये थोडासा फिल्डर सुद्धा बीट होतोय आणि 1 रन इथे कंप्लीट केली जाईल. 1 रननी स्कोर कार्ड पुढे जाईल. 22ची रन असेल, 1 रननी स्कोर कार्ड पुढे जाते. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय. आपण पाहिलं तर 15 वरती 35 रनची अजूनही गरज आहे. 10 बॉल शिल्लक आहेत. जर 2-3 षटकार आले अफजानच्या बॅटमधून तर मॅच मध्ये कमबॅक करू शकते टीम. यावेळेस काही पे निघाले, काही पे निशाणा मारण्याचा प्रयत्न होता, परंतु फुटवर्कची कमी पाहायला मिळते. अक्रम असेल त्यानंतर अफजाम यांच्याकडून खडे खडे फटके खेळण्याचा प्रयत्न होता, उभ्या उभ्या फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडासा फुटवर्कचा वापर करून जर ग्राउंडच्या चारी बाजूचा जर विचार करून जर बॅटिंग केली तर कमबॅक करू शकते, परंतु असं आंधळी कोशिंबीर खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस स्क्वेअरच्या रिझल्ट मध्ये पकडला कॅच, परंतु शेवटच्या क्षणाला पाय सीमारेषेच्या बाहेर जातो आणि हा षटकार. 6 धावा. आला होता, परंतु आता मात्र फुटवर्कचा चांगला वापर करून बॅटिंग करतोय आणि इथे मात्र डोक्यामध्ये मुंग्या आणण्याचं काम करतोय अबुजार दळवीच्या डोक्यामध्ये. पुन्हा एकदा अफजाम याचा पण यावेळेस फटका फसलाय. शॉट मिड विकेटच्या रिजन मध्ये बॉल नक्की निघून गेला. तिथून दूरवरून फिल्डर आला, एक तर कंप्लीट केली गेली आणि दुसऱ्या रन घेण्याच्या नादात अक्रम बाद होतोय. 1 धावेने धावफलक पुढे जाईल 28 वरती. विकेट घेणाऱ्यांना ट्रॉफी असणार आहे बॉलर साडी. तर नक्कीच प्रशांतजी मामुनकर साहेब यांच्याकडून सुद्धा टी शर्ट आहेत. फायनल साडी 24 टी शर्ट त्यांनी स्पॉन्सर केलेले आहेत. आणि दानिशभाई यांच्याकडून दानिशजी शिर्डेकर साहेब यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज साठी 5000ची वॉच आहे. मुजम्मिल नवीन बॉलर आणि जिंकण्याची गरज जर आपण पाहिली तर 22 धावांची गरज. 6 बॉल शिल्लक आहेत. क्रिकेटमध्ये काही घडू शकतो, कधीही कुठे काही होऊ शकतं. ते घडवण्यासाठी
हिम्मत दाखवा, ताकद दाखवा, स्वतःला सिद्ध करा. कारण जेव्हा तुम्ही स्वतःला सिद्ध कराल ना त्याच वेळेस लोक तुम्हाला प्रसिद्ध करतील. आणि इथे जर पाहिलं तर 2 रन पळून पूर्ण केल्या गेल्या. तिसरी धाव चोरण्याचा विचार मनामध्ये नक्कीच आखला गेला. कारण क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड. शब्दांपेक्षा कृती नेहमी श्रेष्ठ असते. इथे कृती साकारावी लागेल. जर आपण पाहिलं तर दानिश याला 1-2 मोठे फटके खेळावे लागतील. 5 बॉल बाकी आहेत आणि 20 रन्सची गरज आहे. मुझम्मिल आपण पाहतोय सुंदर बॉल पाहिला हात. या दोघांनी जर दोन्ही बॅट्समॅननी जर मॅच जिंकून दिली तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. सूरज ठाकूर यांच्याकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. इथे सिंगल तर कंप्लीट केली जाईल. 4 बॉल शिल्लक आहेत. 19 रनची गरज आहे. या दोन्ही बॅट्समॅननी जर मॅच जिंकून दिली आझाद वरण टीमला तर सूरज ठाकूर यांच्याकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. आता बघूया अफझा मागच्या ओव्हरमध्ये 2 सिक्सर 2 षटकार पाहिले होते. अजूनही पिक्चर बाकी आहे. ट्रेलर दाखवलेला पिक्चर पण दाखवा हेच विचार करत असतील संपूर्ण महाडकर प्रेक्षक. यावेळी जबरदस्त बॉल तितकीच चांगली ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाली. परंतु समोर रईस असल्यामुळे बॉल इथे थ्रो सुद्धा चांगला पाहायला मिळाला आणि दुसरी रन कंप्लीट सुद्धा केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक चांगली रणनीती अफझाम याची सुद्धा पाहायला मिळाली. 3 बॉल आणि 17 रनची गरज आहे. म्हणजे 3 बॉलमध्ये कंपल्सरी चेस म्हटलं तर 3 बॉलमध्ये 3 सिक्सरची गरज आहे. आणि 5,000 रुपये इथे टांगणीला लागलेले आहेत. मारले तर 5,000 रुपये मिळणार आहेत. ठाकूर साहेब यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. 3 बॉलमध्ये 17 रन्स. काय घडणार काय बिघडणार बघूया. येणारे 3 चेंडू आपल्याला दाखवणार. बॅटची काढा. विकेट किपरच्या हातामध्ये अफझामला परतावं लागेल. 2 बॉल आणि 17 रनची गरज. वेळ घडताना आपण नेहमी पाहतो आणि जर असा चमत्कार घडला तर काय बघूया. इथे मात्र पराभवाच्या छायेमध्ये टीम आझाद वरण पाहायला मिळते. आणि जर विचार केला तर विजयाच्या उंबरठ्यावरती आपण पाहतोय साई टीम 1 बॉल आणि 17 रन्स. आणि यावेळेस हवेमध्ये बॉल आहे. कॅच होते का बघूया. तर इथे कॅच होत नाही परंतु चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. वरण टीम इथे पराभव स्वीकारावा लागतो. वरण टीम थँक्यू सो मच. आपण आलात या स्पर्धेमध्ये. खूप चांगला खेळ तुमच्याकडून पाहायला मिळाला. तर इथं साई टीमचं मी कौतुक करेल आणि त्यांचं सुद्धा धन्यवाद मानेल. पुढच्या कॅप्टनला मी विनंती करेल आपण यायचंय टॉससाठी. वावे टीमचे कॅप्टन आणि साई टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचंय.